संविधान सांगतं समानता, मग महिलांना अपवित्र का मानता? किती अंधश्रद्धा पाळणार अजून? सरपंच मीनाक्षी सकट यांचा महिलांच्या सन्मानासाठी आवाज, सुरोडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. ज्याने संविधान वाचले तो माणूस समानतेच्या मार्गाने चालतो, पण ज्याने सक्त पोथीपुराण वाचले तो आजही स्त्रीला तुच्छ मानतो, असे तीव्र शब्दांत मत व्यक्त करत सुरोडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मीनाक्षी रामदास सकट यांनी महिलांच्या सन्मानासाठी नवा संकल्प हाती घेतला आहे. सकट यांनी स्पष्ट केले की महिला मासिक पाळी किंवा विधवापणामुळे अपवित्र ठरवणे ही मोठी अंधश्रद्धा आहे. मासिक पाळीमुळेच आई, बहीण, पत्नी यांच्यामुळेच संसार आणि समाज चालू आहे, मग ती अपवित्र कशी? त्याचप्रमाणे त्यांनी समाजातील दुसरी अंधश्रद्धा, विधवा महिलांबद्दलचा तुच्छ दृष्टिकोन, यावरही तीव्र भाष्य केले. पुरुष पत्नी गेल्यानंतर पुन्हा संसार करू शकतो, पण विधवा महिलेला मात्र सामाजिक कार्यक्रम, हळदी कुंकू, धार्मिक कार्यांपासून दूर ठेवले जाते. हे संविधान आणि मानवतेच्या विरोधात आहे. त्यांनी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा उल्लेख करत म्हटले, हा महाराष्ट्र संतांच्या विचारांचा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लहुजी साळवे यांच्या प्रेरणेचा आहे. मग आपल्या विचारांना अंधश्रद्धेची बेडी का? शेवटी त्यांनी सर्वांना आवाहन केले, अंधश्रद्धा सोडा, सर्वांना अभिमानाने जगू द्या. जय शिवराय, जय भीम, जय लहुजी.